नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष अशा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. लैंगिक शिक्षण का गरजेचं आहे, गेले अनेक एपिसोड्स आपण बघतोय. आपल्यासोबत कायम डॉक्टर विजय दहिफळे, जे सेक्सॉलॉजिस्ट आहेत, अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि युरोलॉजिस्ट आहेत, ते मार्गदर्शन करत असतात. सध्याही ते माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. कार्यक्रमाची सुरुवात करायची, पण त्याच्या आधी एक आठवण करायची माझ्या सगळ्या प्रेक्षकांना. ती म्हणजे आजचा दुसरा एपिसोड आहे सलग. आपण 4 एपिसोड नंतर विजेते डिक्लेअर करत असतो. सो त्या पद्धतीने सुखी जीवनाचं मंत्र हे पुस्तक तुम्हाला गिफ्ट मिळतंय, तुम्हाला घरपोच मिळतंय. शक्य असेल तर क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. ते जे फोटो आहेत व्हॉट्सअपवरती पाठवायचे तुम्हाला. मागचा एपिसोड पहिला, आजचा दुसरा, आणि आता आणखी 2 एपिसोड नंतर आपण विजेते घोषित करणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांनी फोटो काढले नसतील त्यांना संधी आहे, त्यांनी फोटो काढायचे आहेत आणि लाईव्ह फोटो घ्यायचे आहेत. टीव्हीवरती बघत असाल तर फोटो काढा, किंवा जर मोबाईलवरून तुम्ही बघत असाल आमचा शो तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. चला कार्यक्रमाची सुरुवात करूयात, पण त्याच्या आधी डॉक्टर विजय दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. तर लैंगिक शिक्षण काळाची गरज आजचा जो भाग आहे तो आपला 10वा भाग आहे. गेल्या 10 एपिसोड पासून आपण लैंगिक शिक्षण काळाची गरज नेमकी का आहे त्याच्या वेगवेगळ्या अस्पेक्ट्स वरती बोललेलो आहोत. तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असतील, काही विचारायचं असेल, ची घालमेल सुरू असेल तर कोणताही संकोच बाळगायचा नाहीये. डॉक्टर विजय दहिफळे आलेले आहेत आणि तुम्हाला फोन करायचा आहे. त्याच्यासाठी नंबर सध्या फ्लॅश होतोय. 02269289372 हा आमचा नंबर आहे. त्याच्यामुळे फोन करायचा आहे. सरांचं सगळ्यात आधी स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात, सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार सर. सुखी जीवनाचा मंत्र हा आपला जो कार्यक्रम आहे त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांकडनं, तर तुम्ही काय म्हणा? नक्कीच सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या NDTV मराठीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होता, तुम्ही जे प्रश्न विचारता, त्यांनी जी रंगत येते ना ती फार महत्वाची. हो, आम्ही इथं बसून काही सांगू शकतो, काही बोलू शकतो, पण महत्वाचं काय आहे की तुम्हाला ज्या शंका आहेत, ह्या शंका विचारल्यामुळं इतरांना देखील कळतं की ह्या शंका खरंच सवर्ण असतात का. साधं उदाहरण आहे तो. साधं BP झाला, डायबिटीज झाला. एकच गोष्ट सांगतो मी महत्वाचं. समजा 6 महिन्यापूर्वी तुम्हाला BP डायबिटीज नव्हता आणि 6 महिन्यानंतर लग्नानंतर झाला. बघा दोन्हीत काय फरक येते हा का डिस्कस करतो मी आज. एक सोशल स्टिग्मा, कशाचा स्टिग्मा असा. हो, साधा मुलीला एखादा कोडाचा डाग असेल ना चेहऱ्यावर तरी सुद्धा इतकं अवघड जातं ना शिल्पाजी. म्हणजे मला काही जणांचं म्हणणं आलं, सर म्हणे मुलीला एखादा थोडासा असेल तर चालतो म्हणे, मुलाचे तर फार वाईट हाल. म्हणजे असं काही डाग असेल, काही कुठे स्पॉट असेल, किंवा तुम्ही एंगेजमेंटला जाताय आणि एंगेजमेंट करून आलं की हळूच कोणतरी सांगतं मुलाला डायबिटीस आहे बरं का. मी त्याच्यावरच येणार होते. तुम्ही डायबिटीज बद्दल म्हणालात की लोकांना प्रश्न पडला असेल की लैंगिक शिक्षणाबद्दल आपण बोलतोय आणि डायबिटीज वरती कुठे येत आहे. तर नुकतंच माझ्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न ठरतंय. म्हणजे किती साधी गोष्ट आहे. डायबिटीज असल्याने ते सांगतायत समोरच्या व्यक्तीला की डायबिटीज आहे बरं भावाला, तर मग त्याच्यामुळे प्रपोजल्स रिजेक्ट होत आहेत. बघा, म्हणजे आता हेच जर समजा लग्नानंतर झालं असतं तर सांगतो मी तुम्हाला काय ते. हे बघा मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये, तुमच्या लाईफ टाईम मध्ये कोणाला काय आजार होईल, केव्हा आजार होईल हे काहीच माहित नसतं आपल्याला. समजा एखाद्याला वयाच्या 25-30 मध्ये आजार झाला, समजा डायबिटीस सारखा, तर त्यात टाईप्स आहेत. टाईप 1 आहे, टाईप 2 आहे. तरी देखील घाबरू नका. तुम्हाला कशा पद्धतीने त्याची ट्रीटमेंट घ्यायची, जीवनशैली बदलायची, आणि ते केल्यानंतर नॉर्मली कसं तुमचं आयुष्य तुम्ही जगू शकता हे आज आपण या कार्यक्रमात सांगणार आहोत. सांगायचंय आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणूनही घ्यायचंय. पण आपला पहिला फोन आलेला आहे आपल्या कार्यक्रमातला. दोईफोडे हे बोलतायत आपल्याशी पुण्याहून. दोईफोडेजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. डॉक्टर, मला माझं वय 58 आहे. ओके. 4-5 वर्ष मला शिक्षक म्हणजे प्रॉब्लेम भरपूर येतो, इच्छाच होत नाही, काय करावं लागतं? बरं, तुम्हाला शुगर किती आहे सध्या, अशातला एखादा रिपोर्ट सांगा ना मला.
शुगर नॉर्मल आहे मला, शुगर बिगर काय नाही तसं. बरं, बीपी वगैरे दुसरा काही आजार आहे का? बीपीला टॅबलेट बिटा 5 mg फक्त लागते. हा, म्हणजे बीपीची गोळी चालू आहे. बरं, काही सवय आहेत का, काही सुद्धा ड्रिंकिंग, काही व्यसन वगैरे, स्मोकिंग? हो आहे. बरं बरं. आणि तुम्हाला आता वय 58 सांगितलं, बरोबर आहे? हो. आणि थोडं कमजोरी, शीघ्रपतन, लहान असं वाटतं नाही का? हा, आणि ते शिक्षित जीवन मध्ये इच्छाच होत नाही. इच्छाच होत नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे. सांगूया, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. सगळ्यांना 50 नंतर असा त्रास चालू होतो. तो आजार आहे का आणखी काय, सांगूया आपण. बरोबर आहे शिल्पाजी? नक्कीच. 58 वर्ष आहे. बोलत मी काय विचारलं, बीपी आहे का विचारल्यानंतर सांगितलं ना. हा रेफरन्स काय असतो सांगूया आपण, नक्कीच. बोलूया. ब्लड प्रेशर असणं महत्वाचा भाग आहे हो. बीपी हा आजार नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला, एका सेकंदाला तुम्ही रागावलं, त्यानंतर बऱ्याचदा तुम्ही काही ती ऍक्टिव्हिटी केली तर अशा केसमध्ये बीपी वाढायला लागतो. बीपी मध्ये वेगवेगळ्या गोळ्यांचे प्रकार आहेत, अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर किंवा डाययुरेटिक्स आहेत. बऱ्याचदा बीपीच्या गोळ्यांचे देखील साईड इफेक्ट असतात आणि या साईड इफेक्टमुळे तुमच्या अवयवाकडे प्रवाह जात नाही, त्या ठिकाणी कठोरता येत नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग, 58 वर्ष हे का विचारलं तर वयाच्या 50 नंतर हळूहळू तुमचे एक्साइटिंग हार्मोन्स, अँड्रोजन्स मध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात. पण तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. आता वय झाल्यानंतर, वय झालं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काठी देखील आली ना, मग तुम्हाला तुमच्या सगळ्याच अवयवांना मेंटेनन्स लागतं. तर तुमच्या त्या अंगाला का लागू नये हे ऍक्सेप्ट करा. हा आजार नाही, हे रिचार्ज आहे, रिफिल आहे, सर्व्हिसिंग आहे. तज्ञांना भेटा. तुम्ही टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, ते घेतल्यानंतर तुमची इच्छाशक्ती चांगली होणार आणि तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुंदर होणार. तुम्हाला काळजी करायची गरज अजिबात नाही. नक्कीच गरज नाही. आणि तुम्ही पुण्याहून बोलताय आणि पुण्याजवळ सरांचं क्लिनिक सुद्धा आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला थेट भेट घ्यायची असेल सरांची तर नक्की फोन करायचा आहे. 9822326248 हा अपॉइंटमेंटसाठीचा नंबर आहे. डोईफोडेजी, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आपल्याला अजून एक फोन येतोय नाशिकहून. प्राजक्ता आपल्याशी बोलते. प्राजक्ता, तुमचा प्रश्न विचारा. सर, जर जोडप्यामध्ये स्त्रीला डायबिटीज असेल तर तिच्या पार्टनरला होऊ शकतो का, याबद्दल सांगा. वा प्राजक्ता, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सर बघा, डायबिटीस बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौतुक प्राजक्ताजींचं की विषयाला अनुसरून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय छान छान. आणि आपला तो धागा ते सोडत नाही. तुम्ही आता उदाहरण दिले ना मला की असं असं लग्न आहे, नंतर होणार आहे. बघा, डायबिटीस पार्टनरला असेल म्हणजे नवऱ्याला असेल तर बायकोला होऊ शकतो का, सांगूया आपण. हा संसर्गजन्य आजार अजिबात नाही. याचा अर्थ काय की तुम्ही बऱ्याचदा संबंध केल्यामुळे तुम्हाला तो होईल का, अजिबात होणार नाही. पण पार्टनरला होऊ शकतो. हा अभ्यास झालेला आहे का, कारण डायबिटीस झाल्यानंतर स्त्री असो पुरुष असो, विनाकारण त्या डायबिटीस बद्दल एवढ्या खुळ्या कल्पना आहेत, एवढी मोठी भीती भरलेली आहे. यांचं कसं होईल पुढं, मग बाळच होईल की नाही, नंतर ह्यांना चक्करच येईल का, नंतर कॉम्प्लिकेशन होईल का, मग अंधत्व येईल का, जाऊ दे, एवढा कशाला विचार करता. तर ह्या स्ट्रेस घेतल्यामुळं मग डायबिटीस तुम्हाला व्हायला लागतो. म्हणून अशा स्ट्रेस घेण्यामुळं आणि एकमेकांना समजून न गेल्यामुळं मग पार्टनरला डायबिटीस असतो. म्हणून एका वाक्यात सांगतो मित्रांनो, डायबिटीसला अजिबात घाबरू नका. हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्याला पूर्णपणे नॉर्मल करता येतं. कसं करता येतं डिस्कस करणार आहोत आपण पूर्ण या शो मध्ये, बघूया. नक्कीच आपल्याला डायबिटीस बद्दल आणखी बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण आपल्याला अजून एक फोन येतोय पाथर्डीहून. दीपक आपल्याशी बोलतायत. दीपकजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोलतोय मी, बोला. सर, मला तिचा प्रॉब्लेम आहे. हा, जरा जरा ऍक्टिव्हिटी करताना जरा प्रॉब्लेम येतो. बर, मला एक थोडक्यात सांगा, प्रॉब्लेम हा तुम्हाला आहे का तुमच्या पार्टनरला आहे? मला. बर, तुम्हाला काय होतं, काही कमजोरी आहे, काही इच्छा होत नाही, शीघ्रता नाही, काय वाटते? बर, तुमची समाधानकारक तुमची ताठरता नसल्यामुळे तुम्हाला संबंध करायला डिफिकल्ट झालं, बरोबर आहे? बरोबर. अच्छा, वय काय तुमचं? 41. बर, काही आजार वगैरे व्यसन काही नाही ना? आहे. काय काय सांगा ना मला त्याप्रमाणे मी तुम्हाला ऍडवाइस करतो ना व्यवस्थित. काही स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल आहे? अल्कोहोलिक. बर, डायबिटीज, बीपी नाही ना? बीपी आहे सर. बीपी पण आहे. डायग्नोज केलं नाही काही. बर बर, ठीक आहे. मला जरा पॉसिबिलिटी वाढली. बर बर बर, ठीक, काही हरकत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याला खूप छान ट्रीटमेंट असतात. मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतो.
दीपकजी यांचा प्रश्न हा. खरं तर खूप चांगला आहे. बघा त्यांना संकोच वाटत होता बोलताना, पण त्यांनी हा खूप धाडसी पद्धतीने हा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे त्यांचं खूप कौतुक आहे. कौतुक का? येस. कारण 30 ते 40% 25 ते 50 वर्ष गटामध्ये डायबिटीस वाले आहेत, बीपी वाले आहेत, त्यांना आजार मिळाले नाही. हे बघा, एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही ह्या डायबिटीस बीपी मुळे जमलेलं लग्न मोडणं, की त्यानंतर मग बऱ्याच काही मोठे कॉम्प्लिकेशन होतील का म्हणून तुम्ही काही गोष्टी न करणं, मग लग्न झाल्यानंतर काय करता तुम्ही, मग काही भांडत बसता का या ठिकाणी? म्हणून तर हा मंच उभा केला आहे की तुमचं जीवन सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी ब्लड प्रेशरच्या गोळ्यामुळे जर काही वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट किंवा ब्लॉकर असतील ते बदलायला लागतील. तुमची जीवनशैली बदलायला लागेल, एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, ज्यामुळे की तुमचा ब्लड फ्लो चांगला वाढला पाहिजे. बऱ्याचदा कमजोरी काय येते, तर लिंगाकडे जाणारा फ्लो हा कमी झालेला असतो. त्याला अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत. बऱ्याचदा गरज पडल्यानंतर सेंट्रली ऍक्टिंग, लोकली ऍक्टिंग मेडिसिन तर झालेच, पण जर इफेक्ट नाही आला तरी घाबरू नका. का? कारण तुम्हाला पी-शॉट सारखे इंजेक्शन आहेत, व्हॅक्युम थेरपी आहे, गरज पडलं तर इम्प्लांट देखील करू शकतो. मित्रांनो, एका वाक्यात सांगतो, कुठल्याही प्रकारची कमजोरी कुठल्याही वयात असू द्या, त्याला अगदी ओके करता येतं. तुम्ही आनंदी राहू शकता, पार्टनर देखील आनंदी राहतो. पुन्हा आता जाऊ द्या, माझं वय झालं, काय गरज आहे असं म्हणून थांबू नका. ऍक्सेप्ट करा की कमजोरी आहे. तज्ञांना, सेक्सॉलॉजी भेटा, तुम्ही आनंदी राहा, तुमच्या पार्टनरला देखील आनंदी ठेवा, म्हणजे अर्थातच तुमचं पूर्ण कुटुंब आनंदी राहतं. नक्कीच, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आनंदी राहा, पार्टनरला आनंदी ठेवा आणि सगळं काही व्यवस्थित होईल. उपाय आहेत, त्याच्यामुळे डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. याचा राग ती मुलांवर काढतात आणि हे भांडणं जर पाहिली ना एकदा, बऱ्याचदा मुलं असे भांडण म्हणून म्हणतात काय उपयोग आहे म्हणे. त्या तुमच्या मॅरेजचा बऱ्याचदा मुलांमध्ये निगेटिव्हिटी यायला सुरू झालेली आहे, तर ती आपल्याला दूर करायची ह्या मंचातनं. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, हैदराबाद वरनं फोन आलेला आहे. प्रतीक्षा आपल्याशी बोलतायत. प्रतीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर डायबिटीस असेल मुलीला आणि लग्न जमल्यानंतर कळालेलं आहे की बाबा तिला डायबिटीस आहे, तर लग्न करू शकतो का, आणि केलं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही अडचण येते का? नक्कीच प्रतीक्षा, अतिशय उत्तम असा प्रश्न आहे. म्हणजे डायबिटीसला अनुसरून प्रेग्नन्सीवरती तुम्ही हा प्रश्न विचारलाय, खूप छान आहे. खरं तर कोणापासून लपवूच नाही की डायबिटीस आहे किंवा नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा व्यक्ती एक्सेप्ट करतोय नाही करतोय ते पुढची गोष्ट आहे. पण एक समाधानकारक उत्तर सांगू का, डायबिटीस जरी असेल तरी मुलं देखील होतात आणि लैंगिक आयुष्य देखील एन्जॉय करता येतं. पण महत्वाचं सांगूया, डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही काय जंक फूड खाता, तुम्ही काय बर्गर खाऊन खाऊन तुम्हीच बर्गर झाले, त्या ठिकाणी एक्सरसाइज नाही, योगा नाही, प्राणायाम नाही. मग समजा असं मुलीला डायबिटीस असेल, मी असं नाही म्हणणार की काही साईड इफेक्ट नाही, तुम्ही काही खा वगैरे वगैरे, अजिबात नाही. यामध्ये तुम्हाला एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्याकडं पाणी जे आहे ते जास्त ऍसिडिक असतं. मग या पाण्याला आपल्याला अल्कलाईन वॉटर फार महत्वाचे असतात, जेणेकरून डायबिटीस का झालं त्या ठिकाणी इन्शुलिनची इन्सेन्सिटिव्हिटी झाली आहे पॅन्क्रियाजला, आणि हे अल्कलाईज वॉटर जे समजा 9.5 pH आहेत, 11.5 pH आहेत, त्या ठिकाणी त्या सेल्समध्ये हायड्रोजनची मात्रा जाऊन इन्शुलिनला रेजिस्टंट असलेल्या पेशी ह्या ऍक्टिव्ह होतात. म्हणून हे अल्कलाईज वॉटर वापरणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जरी डायबिटीस झालेला असेल तर महत्वाचं सांगतो मी की त्या मुलीला मला डायबिटीस आहे म्हणून तुझा पार्टनर पण डायबिटीस शोधायचा असं अजिबात करू नका. का? कारण पुढची येणारी पिढी जी आहे, ती संतती जी होणारी आहे, त्या ठिकाणी तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल तर डीएनए अफेक्ट होतो आणि पुढे संतती देखील डायबिटीस होते. हे टाळायचं असेल तर पार्टनर एकमेकाला समजावून घेऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवून प्रेग्नन्सी केली, काही अडचण येत नाही. तज्ञांना भेटावं ना, काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच मला वाटतं प्रतीक्षा ताईंना त्यांचं, वैशाली ताईंना त्यांचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. कारण मला वाटतं की बऱ्याच स्त्रियांच्या मनात ज्यांना लग्न करायचंय त्या सगळ्यांच्या पालकांच्या मनात आणि मुलांच्या मनात, तुम्ही आता सांगितलं ना, जमलेलं लग्न मोडायची वेळ येते, पण असं अजिबात करायची गरज नाही. कारण प्रत्येकाला ट्रीटमेंट आहे ना. नक्कीच. आणि स्टिग्मा बाळगू नका. म्हणजे मला डायबिटीस बीपी झालं, कोण माहिती, भयंकर आजार, लोक काय म्हणतील, करायचं काय तुम्हाला, तुम्ही नीट व्हा ना, हे महत्वाचं आहे. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, सोलापूरहून आपल्याशी बोलतायत प्रतीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर स्त्रियांमध्ये डायबिटीसमुळे योनीच्या संवेदनावर काही परिणाम होतो का आणि कशामुळे, त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच प्रतीक्षा, अतिशय छान प्रश्न विचारला आणि तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही हा प्रश्न या मंचावरती विचारला, कारण की बऱ्याच महिलांच्या मनातला हा प्रश्न आहे सर. आणि विचारताना बऱ्यापैकी संवेदना डायबिटीस, आणि बरेच जण पुरुषांना डायबिटीस होतो म्हणे, स्त्रियांना झालं तर काय करायचं म्हणे. हे बघा, हा कन्सेप्ट बदलायचा आहे. स्त्रिया घरातच राहतात म्हणे, काय करतात, मग त्यांना डायबिटीस झाला काय,
नीट नाही झाला काय असं अजिबात नाही. संवेदना ऑर्गॅझमचा काय संबंध आहे सांगूया. डायबिटीस मध्ये होतं काय की शुगरच्या मात्रा मला बिंदास सांगतात तुम्ही नाही नाही 200-250 शुगर आहे म्हणे, अशीच मी गोड पण खाते असं नसतं ना. त्या ठिकाणी काय आहे, फास्टिंग 100 ते 110 मिलीग्रॅम%, पोस्ट मील हे 180च्या खाली, म्हणजे रिनल थ्रेशोल्ड म्हणजे किडनीची एक कॅपॅसिटी असते त्याला रोखण्याचे, त्यावर जायला नको. डायबिटीस झाल्यामुळे जसा पुरुषांमध्ये लिंगाचा फ्लो बंद होतो ना, तसं फिमेलमध्ये वजायना आणि क्लायटोरिसचा फ्लो बंद होतो. त्या ठिकाणी ड्रायनेस येतो, कोरडेपणा येतो, नर्व एंडिंग ह्या बोथट होतात, सेन्सेशन मिळत नाही, एन्जॉयमेंट येत नाही, पेन होतो. आणि अर्थातच पेन झालेली क्रिया जर तुम्ही केली, तुम्ही सांगा कशा प्रकारचा आनंद मिळतो. एकाच वाक्यात सांगेल, याला ट्रीटमेंट खूप चांगली आहे. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं डायबिटीस कंट्रोलमध्ये आणून लाईफस्टाईल बदलून लुब्रिकंट, हा विषय फार लांब राहिला, लुब्रिकंट जे वॉटर बेस आहेत ते जर वापरले, तुम्ही नक्कीच तुमचा आनंद घेऊ शकता. तुमच्या पर्सनल लाईफचा नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नक्की सर, आपल्याला खूप फोन येतात, त्याच्यामुळे आपण पटापट फोनवरती जाऊयात. आपल्याला बार्शीहून आपल्याशी बोलतायत रमेश. रमेश, तुमचा प्रश्न विचारा. बोला रमेश. हा बोला. मला हॅलो ऐकतोय हॅलो ऐकतोय बोला रमेश. हॅलो, आम्हाला आवाज येतोय, तुम्ही बोलत राहा. हा हा सर, शीघ्रपतनावरती कोणते औषध घ्यावे? बर वय सांगा तुमचं. आणखीन हॅलो, बोला बोला बोला. वय माझं 42. आणखीन मुखमैथून केलं तर चालेल काय? चालतंय काय? बर, मला एक सांगा, शीघ्रपतन म्हणताय ना, तर एक टायमिंग किती असेल तुमचा? 5, 10, 15, 20 मिनिटं किती आहे? 5 मिनिटं. बरं, तुम्हाला जास्त करायचं, वाढवायचं नाही का? 6 मिनिटं. 6 मिनिटं असतात. आणि त्याच्यावर कोणतं औषध द्यावं? ओके, नक्की नक्की. टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज येते राजविलास म्हणून, ते चालतं का कोणतं? मग त्याच्यामुळे हा शो ठेवला आम्ही. सायंटिफिक आणि वैज्ञानिक काय तुम्हाला सांगूया, एका वाक्यात सांगतो आम्ही या ठिकाणी, काळजी करू नका. नक्कीच मुखमैथून केलं तर चालेल काय? होय होय, आलाय तुमचा प्रश्न लक्षात ते आलेला सुद्धा मी आहे. सांगणार आहे तुम्हाला, दोन्ही सांगतो मी. सांगूया. आणि बघा, तुम्हाला प्रश्न आहे, खुलेपणाने विचारण्याचा हा मंच आहे, लाखोंच्या मनात आहे. ह्यांनी विचारलाय, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक सुद्धा आहे. सर्वात महत्वाचं शीघ्रपतन म्हणजे काय, खूप जणांना माहित नसतं. नॉर्मली नैसर्गिक पद्धतीने ऍक्ट करताना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तुम्ही ऍक्ट जर केला तर समोरच्या पार्टनरला ऑर्गॅझम, म्हणजे तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम किंवा तृप्ती मिळते आणि तुम्हाला देखील विरेस करणं हे तेवढा वेळ मेंटेन ठेवणं आवश्यक असतं. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारता की बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही समागम करता, त्यामध्ये यौन संबंध आहे, त्याचबरोबर मुखमैथून देखील असतं. पण पार्टनरची कन्सेंट असेल, तुमची हायजीन अतिशय चांगली असेल, त्यानंतर पार्टनरला त्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि प्रॉपर प्रोटेक्शन. बऱ्याचदा डेंटल डॅम हा प्रकार तर मला वाटतं कोणाला माहिती की नाही, पण प्रोटेक्शनसाठी डेंटल डॅम किंवा प्रोटेक्शन जर वापरून त्या ठिकाणी केलं तरच त्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये एन्जॉय करू शकता. पण कन्सेंट ही अतिशय महत्वाची आहे. आणि शीघ्रपतनासाठी किगल एक्सरसाइज आहेत, बऱ्याच प्रकारच्या सेंट्रल आणि लोकल ऍक्टिंग मेडिसिन्स आहेत, ते घेतल्यानंतर टायमिंग वाढवता येतो. बऱ्याचदा व्हॅक्युम थेरपी, नेरिंग थेरपी देखील देतात. तर तज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, यूरोलॉजी भेटा, नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. येस, खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारला आणि खूप सुंदर उत्तर तुम्ही दिलंय, कारण की हे अत्यंत सायंटिफिक पद्धतीने जाणं महत्वाचं आहे. तर त्यांनी जे म्हणाले की औषध जे सुरू आहे शीघ्रपतनावरती, की ते घ्यायचं का, तसं करायचं नाही, अजिबात नाही करायचं. काउंटर सेलवर स्वतःहून जाऊन तर मेडिकेशन अजिबात घ्यायचं नाही. आणि ऑनलाईन देखील कन्सल्टेशन न करता मागवायचं नाही. तर का, त्या ठिकाणी रिझल्ट नाही आला तर दोष हा कशाला जातो, त्या मेडिसिनला जातो, ते होऊ द्यायचं नाही. नक्कीच. आणि त्याचे साईड इफेक्ट्सने अजून काही वेगळं घडलं तर मग एखाद्याला बीपी ऑलरेडी चालू आहे, बीपीची गोळी चालू असेल आणि त्यात ही गोळी चुकून जर घेतली तर डबल ऍक्शन होऊन हायपोटेन्शन, चक्कर येऊ शकते, म्हणून हे करायचं नसतं. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, अहिल्यानगरहून आपल्याशी बोलतायत सुजय, तुमचा प्रश्न विचारा. सर, डायबिटीज झाल्यामुळे लिंगाचा आकार लहान होतो का आणि कशामुळे होतो, याबद्दल माहिती पाहिजे होती. वा सुजय, अतिशय छान प्रश्न आहे तुमचा आणि खूप कौतुक आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण की या संदर्भात मला वाटतं बरेच मिसकन्सेप्शन आहेत लोकांचे. हो, आणि दुसरं महत्वाचं सांगू, असं होत असेल का, डायबिटीसचा काय संबंध असेल, आणि कदाचित मग पार्टनर या कारणामुळे तर त्या ठिकाणी अवॉइड करत नसेल, सांगूया. या सर्व जरी गोष्टी असतील ना, घाबरू नका. का, डायबिटीसमुळे काय होतं तर रक्ताच्या वाहिन्या ज्या असतात लिंगाकडे जाणाऱ्या आहेत ना, त्या आकुंचन पावतात. आकुंचन पावल्यामुळे त्या ठिकाणी ब्लडचा फ्लो जात नाही. आणि ब्लडचा फ्लो जर कार्पोरा, जे फंक्शनल युनिट असतात लिंगामध्ये, वरच्या बाजूला कार्पोरा कॅव्हर्नोजा, खालच्या बाजूला कार्पोरा स्पॉन्जिओझम, त्यामध्येच एंट्री झाली नाही तर कशा पद्धतीने तो आकार वाढणार. बऱ्याचदा त्या ठिकाणी मग हळूहळू ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा वाढायला लागतो, फॅट एवढं जमा होतं, टेस्टोस्टेरॉन कमी होतं, जे मेल असतात ते फिमेल सारखे दिसायला लागतात,
मग त्या ठिकाणी अवयवामध्ये ओढला जातो, कारण प्रीप्युबिक फॅट त्या ठिकाणी असतं. म्हणून बऱ्याचदा आपण पाचवा व्हायला डायबिटीस पण आहे, लठ्ठ पण आहे, खातो पण नुसता किती वेळ, कशाला लग्न करायचं. पण घाबरू नका. का? कारण याची लाईफस्टाईल बदलली, त्याची व्यसनं कमी केले, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी दिली आणि गरज पडतं लायपोसक्शन करून देखील त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह करता येतं. म्हणून तुम्ही डायबिटिक जरी असाल, लठ्ठ जरी असाल ना, ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकदम छान सुंदर होणार, जेणेकरून पार्टनरही तुम्हाला अट्रॅक्ट होईल आणि दोघंही तुम्ही पर्सनल लाईफ एन्जॉय कराल. आणि अर्थातच अवयव जर लहान असेल ना, त्या ठिकाणी ट्रीटमेंट तर मेडिकल आहेच, पण गरज पडतं पी शॉट आहे, इम्प्लांट आहे किंवा बऱ्याचदा स्कॅफोल्डिंग देखील आम्ही करतो. त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. नक्कीच काळजी करायची गरज नाही, हे खूप महत्त्वाचं मला येस खूप गरजेचं आहे. कारण की आपले जे सगळे प्रेक्षक वर्ल्ड वाईड हा शो बघत असतात, तर त्यांच्यासाठी तुमचं येणं आणि तुम्ही हे सगळं सांगणं हे खूप महत्वाचं ठरतं आणि त्यांना दिलासा मिळतो या सगळ्यात. त्याच्यामुळे आज डायबिटीज ज्या ज्या लोकांना आहे त्यांना खूप दिलासा मिळाला असेल, हायसं वाटलं असेल. त्याच्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून आभार सर. वेळ संपत आली आहे, त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. खूप फोन होते हे लक्षातच आलेलं नाहीये. त्याच्यामुळे असं झालंय की इतके प्रश्न आहेत आणि अजूनही प्रश्न येत आहेत, पण आपल्याकडे पुढचा एपिसोड आहे, त्याच्यामुळे काही घाबरायचं नाहीये. फोटो काढले नसतील तर फोटो काढून घ्यायचे. आजचा दुसरा एपिसोड आहे आणि त्याच्यानंतर आणखी 2 एपिसोड तुमच्याकडे असणार आहेत. टीव्हीवरनं जर तुम्ही बघत असाल हा शो, तर तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि जर मोबाईलवरनं बघत असाल तर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचा आहे. क्लिअर असे फोटो ते असले पाहिजेत आणि मग आम्ही विजेत्याचं नाव घोषित करणार याच्यानंतर 5व्या एपिसोडमध्ये. आणि मग त्या व्यक्तीला मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक घरपोच. शक्य असेल तर तुम्ही जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन हे पुस्तक विकत घेऊ शकता. ज्यांना हे पुस्तक वाचायची इच्छा आहे त्यांनी हे जाऊन पुस्तक घेऊ शकता. अमेझॉनवरतीही सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. जर तुम्हाला सरांकडनं मागवायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा सांगू शकता की सर आम्हाला हे पुस्तक हवंय, तर तसंही तुम्हाला मिळू शकतं. पण सर तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी रात्री 11:30 वाजता सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या कार्यक्रमात. तेव्हा पाहायला विसरू नका NDTV मराठी. नमस्कार. कोल्हापूरच्या रसरशीत बातम्या पाहण्यासाठी पहा फक्त